सराव संच 6.1 मधला प्रश्न पहा. प्रश्न 1. जर साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटा व टॅन थिटा काढा, असा प्रश्न आहे. प्रश्न समजला का? पहा, साइन थिटाची किंमत दिलेली आहे, त्याच्या आधारे आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटाची किंमत काढायची आहे. आता काल जे आपल्याला झालेले आहे तर त्याच्यामधलं कोणतं आपल्याला नित्य समीकरण वापरायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. तर याचं निरीक्षण करा. साइन थिटाची किंमत दिलेली आहे आपल्याला आणि कॉस थिटाची किंमत काढायची आहे. म्हणजे साइन थिटा आणि कॉस थिटा असणारं नित्य समीकरण कोणतं? तर झालेलं आहे पहा, साइन वर्ग थिटा. कोणतं आहे? साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तर हे आपल्याला नित्य समानता झालेली आहे. तर याचा आपल्याला आता इथे वापर करायचा आहे, हे समजावून घ्या. याचा काय करायचं आहे? आपल्याला इथे वापर करायचा आहे. आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे बघा, साइन थिटाची इथे किंमत जी दिलेली आहे तर ती किंमत आपल्याला इथे ठेवायची आहे. साइन थिटाची किंमत पहा दिलेली आहे, ती 7/25 आहे. म्हणजे इथे आपल्याला साइन थिटाची किंमत ठेवायची आहे 7/25 आणि आता त्याचा वर्ग आहे त्यामुळे कंसाचा वर्ग लिहायचा आहे. कंसाचा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ओके, इथे म्हणून चिन्ह द्यायचं आहे. इथे फार तर तुम्ही कारण लिहू शकता. कारण म्हणजे इथे किंमत लिहायची आहे. किंमत कोणती ठेवली आपण? तर साइन थिटा बरोबर 7/25. तर ही आपण इथे किंमत ठेवलेली आहे. कंसात इथे ती किंमत लिहिलेली आहे. आता पुढची स्टेप, आता याचा वर्ग करायचा आहे पहा. म्हणून सोपं रूप द्यायचं आहे. ते 49, 7चा वर्ग 49 छेद 25 चा वर्ग 625 बरोबर, सॉरी इथे आपण अधिक अगोदर घेऊ, जस्ट अ मिनिट. अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता आपल्याला कॉस थिटाची किंमत काढायची आहे, त्यामुळे कॉस वर्ग थिटाची अगोदर किंमत काढायची आहे. म्हणजे हे 49/625 आहे ते त्या बाजूला न्यायचे आहे. म्हणजे आपल्याला इकडे कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा, इकडे आल्यानंतर ते वजा होतील 49/625. आता ही आपल्याला वजाबाकी करता आली पाहिजे. एक तर छेद समान करून करू शकता किंवा तिरकस गुणाकार पद्धत. छेद समान करायचं म्हणजे इथे 1 आहे, त्याच्याऐवजी आपण इथे 625/625 घ्यायचे. 625/625 आणि वजाबाकी करायची, किंवा तिरकस गुणाकार पद्धत. छेद समान नाहीत म्हणून तिरकस गुणाकार पद्धत आपण वापरू शकतो. म्हणजेच कशी पहा, बरोबर 1 गुणिले 625 म्हणजे 625 वजा 49 गुणिले 1 म्हणजे 49 आणि छेद घ्यायचा आहे 625 एके 625. आता याला सोपं रूप द्यायचं आहे. पहा काय येतं सोपं रूप. 625 मधनं 49 वजा करायची. 9 आणि 6 15 चा 1, 5 आणि 7 12, चला 1, 6 मधून 1 गेले 5, 576 वजाबाकी मिळाली आणि छेद 625. आता ही जी किंमत आहे ही कॉस वर्ग थिटाची किंमत आलेली आहे, लक्षात घ्या. कॉस वर्ग थिटा, आपल्याला कॉस थिटाची किंमत काढायची आहे म्हणून आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल. आता आता काय करायचं आहे? वर्गमूळ घ्यायचं आहे. वर्गमूळ घेऊ. आता याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. वर्गमूळ घेतलं की इकडे साइन वर्ग थिटा आहे, तर त्या सॉरी कॉस वर्ग थिटा आहे, तर त्याचं वर्गमूळ जर काढलं तर ते वर्गमूळ आपल्याला काय मिळणार आहे पहा,
कॉस थिटा मिळणार. त्याचं वर्गमूळ काय मिळणार आहे? कॉस थिटा. आणि म्हणून आपण इथे वर्गमूळ घेणार आहोत. वर्गमूळ घेतल्यानंतर काय मिळतात पहा, कॉस थिटा बरोबर तिकडे 576चं वर्गमूळ आहे 24 आणि 625चं वर्गमूळ आहे 25. म्हणजे आपल्याला इथे कॉस थिटाची किंमत मिळालेली आहे पहा. कॉस थिटाची किंमत आपल्याला काय मिळाली? तर कॉस थिटाची किंमत इथे मिळालेली आहे 24/25. कॉस थिटाची किंमत काय मिळालेली आहे? 24/25 कॉस थिटा बरोबर 24/25 मिळालेली आहे. तर इथे या किमतीला बॉक्स वापरायचा आहे. आपल्याला ही पहिली किंमत मिळालेली आहे. ओके. आता आपल्याला दुसरी किंमत मिळवायची आहे. दुसरी किंमत म्हणजेच कोणती आहे पहा, तर आपल्याला शोधायचं आहे टॅन थिटा. आता टॅन थिटाची किंमत काढायची असेल तर त्याच्यासाठीचं कोणतं सूत्र आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की टॅन थिटा बरोबर, टॅन थिटाचं सूत्र पहा, टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. साइन थिटा छेद कॉस थिटा. साइन थिटा छेद कॉस थिटा. आता इथे किमती ठेवायची आहे. साइन थिटाची किंमत आपण वर काढलेली आहे. साइन थिटाची किंमत आपण वरती काढलेली आहे. ती लिहायची आहे. साइन थिटाची किंमत काय दिलेली आहे? 7/25 छेद कॉस थिटाची किंमत 24/25. कॉस थिटाची किंमत पहा वरती आपण काढलेली आहे 24/25. आता 24/25 इथे भागिले आहेत, त्यामुळे आपण हे उलटून गुणिले घ्यायचे आहेत. म्हणजे कसे पहा, 7/25 गुणिले 25/24 करायची. 25/24. आता इथे 25/25 कॅन्सल होतील. 25/25 कॅन्सल होतील आणि आपल्याला इथे उत्तर मिळणार आहे, वरती अंश मिळणार आहे 7 आणि छेद मिळणार आहे 24. छेद काय मिळणार? 24. इकडं टॅन थिटा लिहायचे आहेत आणि म्हणून इथे टॅन थिटा बरोबर 7/25 मिळालेले आहेत. काय किंमत मिळाली पहा? 7/25. तर ही मिळालेली किंमत मी इथे चौकटीत ठेवतो. हे पहा, दुसरी किंमत मिळालेली आहे. तर हे उदाहरण जे आहे तर आपल्याला हे अशा पद्धतीने सोडवायचं आहे. पहा, काय शंका आहे का पहा त्याच्यामध्ये. तर हे जे उदाहरण आहे ते आपल्याला इथे नित्य समानता आहे. इथे जी आपण नित्य समानता वापरलेली आहे तर त्याचा आधार घेऊन आपण हे सोडवलेलं आहे. ते सुरुवातीला आपण नित्य समानता वापरली, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तर या नित्य समानतेच्या आधारे साइन थिटाची किंमत दिली तर कॉस थिटाची किंमत काढता येते आणि कॉस थिटाची किंमत दिली तर साइन थिटाची किंमत काढता येते, हे लक्षात घ्या. आणि नंतर मग आपण इथे दुसरं सूत्र वापरलेलं आहे. दुसरं सूत्र कोणतं वापरलं? तर टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. तर हे सूत्र आपण वापरलेलं आहे दुसरं, लक्षात घ्या. तर याच्या आधारे आपण दुसरी किंमत म्हणजे टॅन थिटाची किंमत काढलेली आहे. तर हा भाग आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. कोणतं सूत्र कुठे वापरायचं तर हे समजणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. दुसरं उदाहरण पहा. जर टॅन थिटा बरोबर 3/4, टॅन थिटा बरोबर 3/4 तर सेक थिटा बरोबर किती? इथे पहा, सेक थिटा आहे, जस्ट मिनिट. सेक थिटा बरोबर किती आणि कॉस थिटा बरोबर किती? ओके. आता हे उदाहरण सोडवत असताना आपण
कुठली नित्य समानता आपल्याला वापरावी लागेल तर हे लक्षात येणं गरजेचं आहे. आता इथे नित्य समानता आपल्याला काल झालेली आहे, आपण सिद्ध केलेली आहे. 1 अधिक टॅन वर्ग थीटा, 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा, सेक वर्ग थीटा. तर या नित्य समानतामध्ये टॅन थीटा आहे, सेक थीटा आहे. तर या दोन्हीपैकी एकाची किंमत दिली तर दुसऱ्याची किंमत आपल्याला काढता येते, हे लक्षात घ्या. लक्षात आलं का? 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. तर आता याच्यामध्ये आपल्याला किंमत ठेवायची आहे. तर किंमत ठेवताना दिलेली कोणाची किंमत आहे पहा, टॅन थीटाची किंमत आपल्याला दिलेली आहे. टॅन थीटाची किंमत काय आहे तर ती इथे ठेवायची आहे. 1 अधिक टॅन थीटाची किंमत 3/4 वर्ग घ्यायचा आहे त्याचा, कारण टॅन वर्ग थीटा आहे म्हणून याचा वर्ग घ्यायचा आहे बरोबर सेक वर्ग थीटा. आता याचा वर्ग करा किंवा इथे आपण वर्ग अगोदर करावा लागेल. वर्ग करू अगोदर आपण याचा आणि त्याला मग सोपं रूप द्यायचं आहे. म्हणजे इथे पहा हे 1 अधिक अंशाचा वर्ग 3चा वर्ग 9 छेदाचा वर्ग 4×16 बरोबर सेक वर्ग थीटा, सेक वर्ग थीटा. आता आपल्याला ही बेरीज करायची आहे. मी इकडे सेक वर्ग थीटा या बाजूला देतो आणि बेरीज करतो. सेक वर्ग थीटा बरोबर, आता ही बेरीज करताना छेद समान नाही, छेद समान करून घेऊ शकता किंवा तिरकस गुणाकार पद्धत. तिरकस गुणाकार पद्धत म्हणजे 1 गुणिले 16 करायची. 16 एके 16 अधिक इथे 9 एके 9 आणि छेद हे 16 येणार. छेद काय येणार 16. आता याला बेरीज वरची करायची आहे. इथे 16 आणि 9 25 होणार. 25/16 आणि इकडे आहे सेक वर्ग थीटा, सेक वर्ग थीटा. आता आपल्याला इथे वर्गमूळ घ्यावं लागेल. आता काय करायचंय, वर्गमूळ घ्यायचं आहे. वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूंचा आपल्याला इथे वर्गमूळ घ्यायचा आहे. वर्गमूळ घेऊन आता वर्गमूळ घेताना इथे सेक वर्ग थीटाचं वर्गमूळ घेताना ते सेक थीटा होणार. म्हणजे वरचं वर्ग जो आहे तर तो निघून जाणार हा आणि आपल्याला सेक थीटा मिळणार. इथे पहा, म्हणून सेक थीटा बरोबर त्या बाजूचं वर्गमूळ 25चं वर्गमूळ 5 आणि 16चं वर्गमूळ 4 आहे. म्हणजेच आता आपल्याला इथे सेक थीटाची किंमत मिळालेली आहे. सेक थीटाची किंमत काय मिळाली, सेक थीटा बरोबर 5/4. सेक थीटाची किंमत काय मिळाली 5/4. आता आपल्याला दुसरी किंमत मिळवायची आहे कॉस थीटाची. आता कॉस थीटाची किंमत मिळवायची असेल तर कॉस थीटा आणि सेक थीटा, कॉस थीटा आणि सेक थीटा तर हे एकमेकांच्या व्यस्त आहेत, एकमेकांच्या व्यस्त आहेत आणि म्हणून कॉस थीटा गुणिले सेक थीटा बरोबर 1 येतात. आणि याच्या आधारे कॉस थीटाची किंमत म्हणजे आपल्याला सूत्र झालेलं आहे कॉस थीटा बरोबर 1/सेक थीटा, 1/सेक थीटा हे सूत्र आहे. लक्षात ठेवा, झालेलं आहे तुम्हाला. तर कॉस थीटा आणि सेक थीटाचा गुणाकार 1 येतो एकमेकांच्या व्यस्त असल्यामुळं आणि म्हणून कॉस थीटा बरोबर 1/सेक थीटा. आता आपल्याला इथे किंमत ठेवायची आहे. कॉस थीटा बरोबर 1/सेक थीटाची किंमत 5/4, 5/4. आता हे भागिले आहे तिथे, म्हणजे उलटून गुणिले घ्यायचे, म्हणजेच 1 गुणिले 4/5, 1 गुणिले 4/5. म्हणजेच आपल्याला इथे
4 एके 4 आणि छेदस्थानी 5 मिळालेले आहेत. म्हणजे ही आपल्याला कॉस थिटाची किंमत मिळाली. कॉस थिटाची किंमत ते म्हणून चिन्ह लिहायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण इथे कॉस थिटाची किंमत शोधून काढलेली आहे. म्हणजेच इथे बॉक्स मध्ये ठेवतो, जस्ट मिनिट, बॉक्स मध्ये इथे ठेवतो. तर अशा पद्धतीने आपण इथे किंमत कशी काढलेली आहे पहा ते. ओके. तर इथे आपण ही आयडेंटिटी म्हणजेच नित्य समानता वापरलेली आहे हे लक्षात घ्या. इथे नित्य समानता वापरली पहा, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. तर इथे आपण ही नित्य समानता वापरली. त्याच्यानंतर इथे एक वेगळं सूत्र म्हणजे कॉस थिटाचं सूत्र वापरले पहा. कॉस थिटा बरोबर 1 छेद सेक थिटा, 1 छेद सेक थिटा. ओके. तर हे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे.